नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि गजानन महाराजांच्या भाविक भक्तांनो. आता मी असं ठरवलेलं आहे की आता मी रोजच्या रोज तुम्हाला गजानन महाराजांची माहिती, अनुभव, आपण काही ना काही महाराजांविषयी चर्चा करत जाऊ, महाराजांविषयी बोलत जाऊ. आपले जे काही विचार आहेत, आपल्याला काय वाटतं, आपले बाबा कशी साथ देतात, या सर्व गोष्टीवर आपण चर्चा करत जाऊ. खरंच मी इतक्या दिवस खूप दुर्लक्ष झालं, पण मला आता असं वाटतं की मी चॅनलवर नक्की काम करायला पाहिजे. आणि खरंच माझी मेहनत, माझ्या बाबांनी तर मला सगळं काही दिलेलं आहे, पण मी त्यांच्यासाठी काय करावं? तर मी बाबासाठी, म्हणजे बाबांचं प्रत्येकापर्यंत बाबांचे विचार बाबाला पोहोचवायचं आणि त्यांचे अनुभव, हे माझे प्रयत्न जे होते चालू, मध्ये खूप गॅप पडला, अनुभव वगैरे आले नाही. पण आता मी असं करणार नाही. मी रोजच्या रोज अनुभव सांगणार महाराजांविषयी. आपण काही ना काहीतरी चर्चा करत जाऊ, बाबांविषयी बोलत जाऊ आणि रोजच असा एक टाईम ठरवून घेऊ आणि दिवसातून एकदा तरी थोडा वेळ बाबांसाठी देऊ. आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी करा, कारण तुमचं एक सबस्क्राईब करण्याने महाराजा प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचतील. आणि मी जे काही सांगल, जे काही अनुभव तुम्हाला मी सांगत जाईल, जे काही ते प्रत्येकापर्यंत पोहोचल आणि आपलं चॅनल मोठं होईल. आणि हे चॅनल मी तर तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलेलं आहे, इथून मला जे काही अर्निंग होईल ते फक्त बाबांसाठी मी ते समर्पित करणार आहे. मी त्याचा काहीच मोह ठेवणार नाही. हा तर माझा शब्द आहे, कारण मला माझ्या बाबांनी खूप काही दिलेलं आहे आणि आता मला द्यायची वेळ आहे. आणि मी खरंच खूप मेहनत घेईल, कारण मी मध्यंतरी खूप दुर्लक्ष केलं. आपण काही ना काही बाबांविषयी, आणि तुम्ही पण मला तसं सुचवा की आपण काय करायला पाहिजे. एक दिवस असा, म्हणजे अध्यायाबद्दल बोलत जाऊ, कधी महाराजांविषयी बोलत जाऊ, कधी महाराजांच्या भक्तांविषयी आपण बोलत जाऊ, पण आपण महाराजांचा सारखा त्यांच्याविषयी आपण एकतर व्हिडिओ आला पाहिजे, असं काहीतरी करू. आणि खरंच आता काहीतरी बदल करायचं ठरवलं आहे मी. आणि मेहनत तर मी खूप घेईल, पण त्यासाठी मला तुमच्या सर्वांच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. तुम्ही आपलं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करत जा, म्हणजे मला पण एक उल्हास येईल, इंटरेस्ट येईल की चला आज आपण काही ना काही छान छान कॉमेंट्स करत जा तुम्ही, कारण तुमचे मत मग माझ्यापर्यंत पोहोचतं. तुम्हाला काय वाटतं, माझे अनुभव आता बरेच करतात, पण जर का सर्वांनीच केलं तर मग अजून पण थोडासा इंटरेस्ट येतो, अजून पण असा उत्साह येतो काहीतरी करण्यात. आणि हे देवाचं चॅनल आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि देवाचं आपल्यावर चांगले संस्कार, आपल्या मनावर पण त्याचा खूप वेगळा परिणाम होत असतो. ज्यावेळेस आपण देवाबद्दल काही ऐकतो, आपण देवाबद्दल थोडा काही विचार करतो, तर दुसऱ्यांचे विचार हे ते सर्व असं ऐकून आपलं मन प्रसन्न होतं. आणि मी पण आता ठरवलेलं आहे, माझ्याकडे खूप काही आहे तुम्हाला बाबांविषयी सांगायला, तुम्हाला मार्गदर्शन करायला, त्यातून मी तुम्हाला नक्की करेल. आणि आता तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि मी काय अजून सुधारणा कराव्या त्याबद्दल पण मला नक्की सुचवा तुम्ही. आणि मी नक्कीच करेल, जसं तुम्ही सांगताल त्याप्रमाणे मी नक्की करेल. माझे काही चुका होत असतील तर ते पण सांगत जा तुम्ही. आणि कारण तुम्ही सर्वजण छान छानच कॉमेंट्स करता, काही चुकलं तर तुम्ही सांगत पण जा, असं काही नाही. मी त्यावर पण, म्हणजे माझ्या ज्या चुका आहेत त्या पण मी दुरुस्त करल. आणि आपण आता खरंच ठरवूयात बाबांविषयी. आणि दर गुरुवारी मी तुम्हाला महाराजांविषयी, महाराजांचं मंदिर दाखवत जाईल आणि मंदिरात मी एक अनुभव सांगत जाईल. आणि मी अशी गजानन महाराजांना प्रार्थना करते की अजून बाबांनी मला अनुभव येऊ द्यावे, अजून काहीतरी असे चमत्कार होत राहावे आणि ते मी रोजच्या रोजच तुम्हाला सांगेल खरंच. आणि मी खरंच सांगते प्रामाणिकपणाने, जसं मी चॅनल सुरू केलं त्याच्यानंतर मी तुम्हाला जेवढे अनुभव सांगितले
पण त्यानंतर मला एवढे काही जास्त बाबांचे अनुभव आले नाही की माझी भक्ती कमी झाली का विश्वास कमी झाला. विश्वास तर कमी नाही होऊ शकत, पण मला तेवढेच अनुभव आलेले आहेत. त्याच्यानंतर मला अनुभव आले नाही. त्यामुळं तुमच्यापैकी कोणाचे अनुभव असतील तर ते पण सांगा, मी ते पण सांगत जाईल. आणि असे छोटे मोठे अनुभव तर येतच असतात, पण असे मोठे जसे मी तुम्हाला सांगते एकदम असे अंगावर शहारा येणारे, असे खरंच असे असे चमत्कारी वाटणारे तसे अनुभव मला नंतर आलेच नाही. तेवढेच अनुभव आले. आणि तुमचे असतील तर तुम्ही मला शेअर करा, मी ते पण अनुभव तुमचे सांगत जाईल. आणि असे खूप बाबा तर छोटे छोटे अनुभव माझ्यासोबत घडवतात, ते मला सारखं मार्गदर्शन करतात, ते सर्व गोष्टी आहेत. पण अनुभव मला आलेच नाही. आणि त्यामुळं आपण आता असं वेगळं काहीतरी आता चर्चा करत जाऊ बाबांविषयी, बाबांच्या भक्तांविषयी. रोज एका भक्ताबद्दल आपण म्हणजे बोलत जाऊ की कशामुळं बाबा आले, काय काय झालं, या सगळ्या गोष्टी आपण करत जाऊ. आणि आता मी ठरवलं आहे रोजच काम करायचं आणि चॅनलवर आणि अनुभव सांगत राहायचे. कारण आता आपल्याला काहीतरी द्यायची वेळ आहे बाबांविषयी बोलायची. आणि खरंच खूप छान वाटतं तुमच्यासारख्या भक्तांना बाबांविषयी माहिती सांगून आणि महाराजांविषयी बोलून खूप छान वाटतं. खूप असे अनुभव सांगताना पण छान वाटतं, पण नंतर मला तसे अनुभव आलेच नाही. आता मी अशीच बाबांना प्रार्थना करते की लवकरात लवकर मला असे सारखे अनुभव येत जावो. पण आले तर ते मी नक्कीच तुम्हाला सांगत राहीन. आणि मी माझ्या नातेवाईकांना ज्यांना आलेले आहेत, तुमच्यासारख्या भक्तांना आलेले आहेत, त्यांचे अनुभव मी नक्कीच सांगत जाईल. आता एक अनुभव माझ्या वडिलांना आलेला आहे देवीचा, तो अनुभव मी तुम्हाला सांगेल. तो पण अनुभव असा आहे की म्हणजे तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. कारण माझे